आज कॅबिनेट बैठकमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 23 मे पासून ते 6 जून पर्यंत या कालावधीमध्ये जे वादळ आलं, ज्याबरोबर पाऊस आला आणि त्याच्यामध्ये जवळपास सगळा जो अहवाल जिल्ह्याचा घेतला तर 7,142 हेक्टर जमिनीवर केळीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। म्हणजे आज केळीला 3200 ते 3000 रुपये भाव असताना ज्यावेळेस केळीला चांगला भाव मिळणार होता त्यावेळेस हे वादळ आलं आणि या वादळामध्ये सगळे केळीचे जे शेतकरी आहे ते उद्ध्वस्त झालेले आहेत। आजच्या या बैठकीमध्ये मी असेल किंवा नामदार संजूभाऊ सावकारे असतील, आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की भारतीय कृषी विमा जो आहे त्या विम्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना मदत मिळावी। त्याचबरोबर क्षेत्र जे आहे, जे पोर्टलवर या ठिकाणी क्षेत्र दाखवलं जातं पण पोर्टलच्या क्षेत्राप्रमाणे शेतकऱ्याला जी मदत मिळत नाही तर ती मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावी अशा पद्धतीचं या ठिकाणी मागणी केलेली आहे। आणि या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याबरोबर म्हणजे नामदार संजूभाऊ असतील किंवा मी असेल किंवा जिल्ह्याचे आमदार त्या प्रभागामधले येणारे जे आमदार आहेत, मग चंद्रकांत पाटील असतील किंवा जावळेजी असतील, यांच्याबरोबर कृषी मंत्र्यांबरोबर ही बैठक घेण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले आहेत। आणि मला खात्री आहे की येत्या काही दिवसामध्ये मागच्या काळामध्ये जे शेतकऱ्यांना या ठिकाणी केळीच्या माध्यमातून मदत मिळाली होती ती मदत मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। सर, नाशिकच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं कळतंय, कारण का भाजप हा तुमचा सहकारी पक्ष आणि त्यांना मनधरणी करता आली नाही। हे बघा, आता मनधरणीचा विषय आपण पाहिलं की कालच्या दिवशी हिरेंनी या ठिकाणी माघार घेतलेली आहे आणि तो जाहीर पाठिंबा आपल्या चॅनलवरून मी पाहिलेला आहे। आणि आता जे गीते आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आता गिरीश भाऊ त्या ठिकाणी नाशिकमध्येच आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्याचा निर्णय येईल असं त्यांनी स्वतः या ठिकाणी आपल्या चॅनलवर वक्तव्य केलेलं आहे। पण अशा पद्धतीची काही नाराजी आहे का, किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अशा काही तक्रारी गेलेत का याबाबतीत? तशा तर काही तक्रारी नाही आहेत, पण शेवटी आता नाशिकच्या जागेवरून आपण एक जणाची फक्त आता माघार राहिलेली आहे। ती माघार झाल्यानंतर सगळ्या गोष्टी सुरळीत होतील। सर, थोडक्यात हिंदीमध्ये आजचा विषय मीटिंगचा कॅबिनेटचा आज काय करेंगे, आज कैबिनेट में क्या निर्णय लेंगे? जलगांव डिस्ट्रिक्ट में 23 मई से तो 6 जून तक ये दिनों में बहुत ही बारिश हुई। उसके बाद में हवाएं तेज चलने की वजह से केली का जो नजदीक पे 7,000 के ऊपर यानी 7.5 हेक्टेयर जमीन पर वहां पर नुकसान हुआ है, जिसपे जहां पर आज केली का भाव देखी जाए तो 3,000 के ऊपर है, 3200 तक केली का भाव था। उस वक्त सब किसानों का ये यहाँ पर बारिश होने की वजह से, नुकसान होने की वजह से आज हमने कैबिनेट में, मैं हूं या संजू भाऊ, हमने यहाँ पर ये मुद्दा उठाया कि जो भारतीय कृषि विभाग की बीमा कंपनी है उस कंपनी को यहाँ पर निर्देश दिया जाए और जो पिछली बार हमें मदद मिली थी उससे ही ज्यादा मदद किसानों को दी जाए। और मुझे लगता है कि पोर्टल पे जो नोंद की जाती है वो पोर्टल के नोंद के हिसाब से किसान को मदद नहीं दी जाती। इसलिए माननीय मुख्यमंत्री महोदय ने बीमा कंपनी के राज्य स्तर के अधिकारी हो या जिला स्तर के अधिकारी हो या कृषि आयुक्त हो या कृषि मंत्री हो और हम सभी और हमारे जो विधायक जी हैं उनको सबको कल निमंत्रित करके इस समस्या का, किसानों को मदद मिलने के लिए, समस्या का हल निकालने के लिए बैठक लगाने का निर्देश दिया है। सर, काल इंडिया आघाडीची बैठक झाली, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असं म्हटले की पंतप्रधान पदाचा चेहरा आपण घोषित केला पाहिजे। आता ते चेहरा पाहिल्यानंतरच घोषित करतील ना, अजून चेहराच माहित नाही। ठीक आहे। दुसरीकडे मार्मिकमधनं राहुल गांधींचं कौतुक केलंय आणि काँग्रेसवरती टीका केलंय, जे मार्मिक ठाकरेंचंच आहे। ते संजय राऊतांना विचारा।